वेलकम टू बडमेंटर्स माय सेल्फ पल्लवी. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 9 चा चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स हा कंप्लीट केला होता. ओके, सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये यावरची जी फर्स्ट तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे तो आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 तो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो प्रॅक्टिस सेट नंबर 3.1. पण त्याच्या पहिले मी तुम्हाला चॅप्टर मध्ये काही म्हणजे काही कॉन्सेप्ट शिकवले होते, जसं की पॉलिनॉमियल्स कशाला म्हणतात किंवा एखादी पॉलिनॉमियल दिली त्याच्यातली कोइफिशियंट काय, व्हेरिएबल काय. ओके, हे सगळं मी तुम्हाला चॅप्टर मध्ये शिकवलं होतं. तरी पण मी तुम्हाला एक रिकॉल म्हणून मी इथे एक्झाम्पल घेऊन सांगते. ओके, सो मी जर एक्झाम्पल घेतलं, ओके, पी क्यूब मायनस 1/2 पी स्क्वेअर प्लस पी. ओके, मी हे काय एक्झाम्पल घेतले. सो या पॉलिनॉमियल मध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, याच्यातली कोएफिशियंट्स काय आणि व्हेरिएबल काय. ओके, सो हे काय आहे, ही जी टर्म दिसते तुम्हाला पी रेस टू क्यूब. सो ही काय आहे तुमची व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल म्हणजे काय, थोडक्यात जे पण तुम्हाला एकदम सिंपल म्हणजे तुम्हाला जे पण अल्फाबेट्स दिसतील म्हणजे ए बी सी पी क्यू वगैरे त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल. ओके, आणि कोइफिशियंट म्हणजे काय, जे नंबर्स दिसतील तुम्हाला तिथे काय 1/2 हे काय झालं तुमचं कोइफिशियंट, आणि पी स्क्वेअर काय झाली व्हेरिएबल. आता पी क्यूब व्हेरिएबल आहे पण याच्या पुढे काहीच नाही म्हणजे काय असतं, 1 असतो, बरोबर ना. इथे काय असणार आहे 1, म्हणजे हा 1 काय झाला तुमची कोइफिशियंट. समजतंय कोइफिशियंट काय आणि व्हेरिएबल काय. ओके, म्हणजे हा पी पण काय आहे तुमचा व्हेरिएबल आहे, पी च्या पुढे काहीच नाही म्हणजे काय असतं 1. सो हा 1 काय तुमचं कोइफिशियंट. समजलं, कोइफिशियंट काय आणि व्हेरिएबल काय. जे पण तुम्हाला अल्फाबेट्स दिसतील पी क्यू ए बी सी डी समथिंग तर ते काय असणार तुमचे व्हेरिएबल, आणि जे पण नंबर्स दिसतील ते काय असणार तुमचे कोइफिशियंट. ओके, समजलं. आणि आपण पॉलिनॉमियल्सची डेफिनेशन बघितली होती चॅप्टर शिकत असताना. काय होती पॉलिनॉमियलची डेफिनेशन, ज्याची पण ज्या पण पॉलिनॉमियलची पॉवर काय असेल होल नंबर असेल त्याला काय म्हणतो आपण पॉलिनॉमियल. ओके, होल नंबर म्हणजे कोणते नंबर, 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी पर्यंत. होल नंबर ज्या पण नंबरची पॉवर काय असेल होल नंबर असेल त्याला काय म्हणतो आपण पॉलिनॉमियल म्हणतो. ओके, समजतंय का, हे चॅप्टर मध्ये पण आपण बघितलं होतं. ओके, आता इथे तुम्ही एक्झाम्पल बघा, इथे काय पी रेस टू क्यूब आहे म्हणजे याची पॉवर काय झाली 3 झाली. हा काय होल नंबर आहे ना, सो दिस इज द पॉलिनॉमियल. आपण याला काय म्हणू शकतो पॉलिनॉमियल म्हणू शकतो. पण ज्याची पॉवर होल नंबर नसेल तो काय म्हणजे त्याला म्हणता येईल का पॉलिनॉमियल नाही. ओके, सो फक्त एवढं लक्षात ठेवायचं पॉलिनॉमियलची डेफिनेशन, जे आपण जी पण तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे त्याची पॉवर काय असेल होल नंबर असेल म्हणजे 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी असे नंबर्स असतील पॉवर मध्ये तर ते काय असेल ते एक्झाम्पल पॉलिनॉमियल असेल. ओके, तर आपण फर्स्ट क्वेश्चन बघू. त्याच्यात काय सांगितलंय, स्टेट वेदर दी गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल जस्टिफाय. आता आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचंय, बघून सांगायचंय का हे पॉलिनॉमियल आहे का नाही. ओके, सो आत्ताच आपण पॉलिनॉमियलची काय बघितली डेफिनेशन, जे आपण नंबरची पॉवर काय असेल होल नंबर असेल त्याला काय म्हणतो आपण पॉलिनॉमियल म्हणतो. ओके, सो आता y प्लस 1 अपॉन y, सो y प्लस, आता मी काय करणार हा y ऍज इट इज लिहिते आणि 1 अपॉन y, सो मी हा y असाच ठेवला आणि हा 1 काय करणार मी इथे रेस टू येणार म्हणजे काय होणार -1. समजतंय, म्हणजे हा y ऍज इट इज राहिला आणि हा न्यूमरेटरला 1 होता मी तो काय घेतला डिनोमिनेटरला घेतला, आणि हा 1 जर मी वरती आणला म्हणजे याच्या व्हायच्या डोक्यावर आणला तर तो काय होणार आहे y रेस टू -1 होणार. ओके, सो इथे काय होईल मग y प्लस y रेस टू -1 होणार. समजलं हे कसं आलं. सो हिअर तर इथे काय y ची पॉवर काय आली -1. -1 होल नंबर आहे का नाही, कारण की होल नंबर कुठून स्टार्ट होतात 0 पासून स्टार्ट होतात. ओके, सो -1 इज नॉट दी whole number, so this example is the not the polynomial. Okay, so here आपण आन्सर कसं लिहिणार मग, here the term
1 upon y has power -1. याची पॉवर काय आली -1. सो विच इज नॉट ए होल नंबर. तो काय होल नंबर नाहीये. ओके, देन our example is y and 1 plus 1 upon y is not a polynomial. ओके, समजलंय कसं आलं. फक्त लक्ष ठेवायचं ज्याची पॉवर काय असेल होल नंबर असेल ते एक्झाम्पल काय असेल पॉलिनॉमियल असेल. सो याची पॉवर काय आली -1. सो दिस y plus 1 upon y is not a polynomial. सो नेक्स्ट एक्झाम्पल. तिथे काय 2 - 5 रूट x आहे. ओके, सो आता मी काय करते रूट 2 - 5 ऍज इट इज लिहिते. आणि आता ह्या x ला आपण कसं राईट डाऊन करू शकतो रूट x आहे. आता हा रूट जर मी काढला त्याला आपण कसं राईट डाऊन करू शकतो x रेस टू 1/2. 1/2 मिनिंग काय होतं रूट. ओके, सो आपण इथे काय लिहिणार रूट जर काढला तर अजून कसं राईट करणार याला x रेस टू 1/2. ओके, सो इथे काय आला x रेस टू 1/2. आता x चा पॉवर काय झाला 1/2 झाला. ओके, सो 1/2 आहे का होल नंबर नाही. सो दिस नंबर इज ए नॉट ए पॉलिनॉमियल. ओके, समजलं. सो हियर the term 5 root x has power 1/2. So which is not a whole number. So 2 - 5 root x is not a polynomial. त्याला फक्त आपण काय केलं रिअरेंज केलं म्हणजे x ला आपण अजून 1/2 मध्ये रिटर्न केलं. ओके, सो x रेस टू काय आला 1/2. सो 1/2 इज नॉट ए होल नंबर. सो 2 - 5 root x इज नॉट ए पॉलिनॉमियल. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल. इकडे काय आता x² + 7x + 9. ओके, सो x जो व्हेरिएबल आहे त्याची पॉवर काय आहे 2 आहे आणि 2 काय आहे होल नंबर आहे. सो x² + 7x + 9 इज ए polynomial. Okay, so here the powers of the variable x. Here the powers of the variable x. x ला म्हणजे अजून कोणकोणते पॉवर आहे इथे x ची पॉवर काय आहे 2. इथे x ची पॉवर काय आहे 1 आहे. ओके, आणि ह्या 9 काय आहे कॉन्स्टंट आहे. बट तिथे काय 9 आहे. ओके, सो 9 ला मी काय करणार 1 नी मल्टिप्लाय करणार. कोणत्या पण नंबरला जर 1 नी मल्टिप्लाय केलं तर नंबर काय राहतो ऍज इट इज असतो. ओके, आणि 9 इथे 1 च्या ऐवजी मी काय पुट करणार x रेस टू 0. ओके, x ची पॉवर काय इथे 0 आहे. सो याचा आन्सर काय येणार आहे परत आणि सो 9 आणि x रेस टू 0 म्हणजे x ची पॉवर 0 जरी असली तर याचा आन्सर काय येतं x रेस टू 0 चा आन्सर 1च असतं. सो इथे आन्सर काय येणार आहे 9च येणार आहे. सो इथे 9 कॉन्स्टंट जरी असला पण इथे काय आहे याला जर आपण मल्टिप्लाय केलं x रेस टू 0 इथे x ची पॉवर काय झाली 0 झाली. ओके, सो व्हेरिएबल ऑफ x काय काय आहे r. हियर इज x ची पॉवर काय इकडे 2 इथे 1 आणि 9 ला काय आहे 0 अँड 0. ओके, सो x ची पॉवर काय 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 झाली इथे x ची पॉवर 2 इथे x ची पॉवर 1 आणि इकडे 9 कॉन्स्टंट आहे पण याला x रेस टू 0 ने मल्टिप्लाय केलं तर x ची पॉवर काय येणार 0. सो हियर 2 1 and 0 is the power of the x. So which are whole numbers. ते काय आहे होल नंबर्स आहे. So x² + 7x + 9 is a polynomial. Okay,
समजलं एक्झाम्पल. देन नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ. इथे काय आता 2m raised to minus 2 plus 7m minus 5. ओके, इथे m, आता इथे m काय आहे व्हेरिएबल, त्याची पॉवर काय -2. सो -2 इज दे नॉट ए होल नंबर. सो दिस 2m raised to -2 plus 7m minus 5 is not a polynomial. ओके, देन राइट डाउन कसं करणार आन्सर. हियर द power of the polynomial or power of the term 2m raised to -2 is -2. याची पॉवर काय आहे याची -2. ओके, सो विच इज नॉट ए whole number, which not a whole number. So 2m raised to -2 plus 7m minus 5 is not a polynomial. ओके, समजलं. ओके, आता फिफ्थ काय फक्त ओनली 10 आहे. ओके, आपण आताच बघितलं 10 जरी असलं त्याला इंटू मी 1 केलं. ओके, आणि ह्या 1च्या जागी काय पुट करणार मी x रेस टू 0. x रेस टू 0 ची व्हॅल्यू काय असते 1च असते. सो x ची पॉवर काय झाली 0 झाली. आणि आपले काय पॉलिनॉमियलची डेफिनेशन, ज्या पण व्हेरिएबलची पॉवर काय असेल होल नंबर असेल ती टर्म काय असते पॉलिनॉमियल असते. ओके, सो x रेस टू इथे काय 0, 0 इज ए होल नंबर. ओके, सो होल नंबर स्टार्टच 0 पासून होतात ना. सो x रेस टू 0 असला तर 0 काय होल नंबर आहे. सो 10 इज ए पॉलिनॉमियल. ओके, देन हियर the power of the term 10 is 0. 10 ची पॉवर काय झाली 0. सो which is a whole number. So 10 is a polynomial. Okay, then next question. Write the coefficients of m raised to cube in each of the given polynomial. Means जे पण आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले, जे पण पॉलिनॉमियल दिले, जसे m रेस टू क्यूब ची जी कोएफिशिएंट आहे, सो त्याचे काय सांगायचं आपल्याला, m रेस टू क्यूबचा काय सांगायचं आहे कोएफिशिएंट सांगायचं आहे. ओके, आता इथे काय m रेस टू क्यूब, सो याचा कोएफिशिएंट काय असणार आहे, m रेस टू क्यूबच्या पुढे काही नाही म्हणजे काय असणार 1 असतो. ओके, सो राईट करताना काय करणार, कोएफिशिएंट ऑफ m raised to cube is 1. सो याचा कोएफिशिएंट काय झाला 1, बिकॉज m raised to cube याच्या पुढे काहीच नसतो म्हणजे काय असणार आहे, आपण काय कन्सिडर करतो 1. सो याचा कोएफिशिएंट काय होणार 1. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल. सो कोएफिशिएंट ऑफ m raised to cube, तिकडे काय पॉलिनॉमियल आहे -3/2 प्लस m मायनस √3 m raised to cube. सो आपल्याला m raised to cube चा काय सांगायचं आहे कोएफिशिएंट. सो m raised to cube चा इथे कोएफिशिएंट काय आहे √3. सो कोएफिशिएंट ऑफ m raised to cube is -√3 बिकॉज √3 च्या पुढे पण काय मायनस, सो मायनस साइन √3. ओके, सो m raised to cube चा कोएफिशिएंट काय झाला -√3. देन नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो -2/3 m raised to cube -5 m raised to square plus 7m minus 1. So m raised to cube चा कोएफिशिएंट काय आहे -2/3. ओके, so coefficient of m raised to cube is -2/3. Then next question is write the polynomial in x using the given information. ओके, सो x काय करायचं आपल्याला, x पॉलिनॉमियल यूज करून जे पण आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ते राईट डाऊन करायचं. ओके, सो मोनोमियल विथ द डिग्री 7. चॅप्टर जेव्हा स्टार्ट केला होता आपण तेव्हाच मी सांगितलं होतं मोनोमियल म्हणजे काय, बायनॉमियल म्हणजे काय आणि ट्रायनॉमियल म्हणजे काय. आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बघितले होते. सो मोनोमियल्स मीन्स सिंगल टर्म. ओके, जिथे सिंगल टर्म असते त्याला काय म्हणतात मोनोमियल. जिथे बाय मीन्स काय 2. सो इथे 2 टर्म्स असतात त्याला काय म्हणतात बायनॉमियल. सो इथे काय करायचं आपल्याला मोनोमियल विथ द डिग्री 7. डिग्री 7 चा यूज करून आपल्याला काय राईट डाऊन करायची आहे मोनोमियल करायची. ओके,
सो आपण इकडे काय करू शकतो, सिंगल टर्म आहे मीन्स कोणता पण तुम्ही सिंगल व्हेरिएबल घेऊ शकता, ओनली सिंगल टर्म. ओके, सो x⁻7 पण लिहू शकतो आपण इकडे. देन अजून एक लिहू शकतो 4x⁻7. इकडे काय ही सिंगल टर्म आहे म्हणजे याच्यात अजून एक टर्म ऍड नाहीये. सो दिस इज द मोनोमियल. ओके, मोनोमियल्स म्हणजे काय, सिंगल टर्म. सो आपण काय लिहिले इकडे x⁻7 बिकॉज डिग्री काय दिली आहे 7 आणि इथे पॉलिनॉमियल काय यूज करायचा आहे x. सो x⁻7 4 इज द कोएफिशिएंट. ओके, सो 4x⁻7. देन बायनॉमियल. बायनॉमियल काय, टू टर्म्स. ओके, टू टर्म्स मीन्स काय, बायनॉमियल. सो इकडे पण आपल्याला काय करावं लागेल, टू टर्म्स यूज करावे लागतील. ओके, सो आपण मी काय करते 2x⁻, डिग्री किती येते 35. सो x⁻35. ओके, आणि -2 मीन्स टू टर्म्स आहे. इकडे +2 पण असू शकतो, -2 तुम्ही ऍज अ विश. आणि हा काय ओपन एंडेड क्वेश्चन आहे मीन्स याचे आन्सर प्रत्येकाचे काय असू शकतात, डिफरंट असू शकतात. ओके, सो तुम्ही इथे x⁻7 घेतला, तुमच्या मित्रांनी दुसरं काही 2x⁻7 जरी घेतलं त्याचं काय असणार आहे, राईट असणार आहे. सो इथे बायनॉमियल सांगितले म्हणून काय घेतलं मी, टू टर्म्स घेतल्या. सो 2x आपल्याला डिग्री काय दिली आहे 35. सो डिग्री इज 35 आणि -2. अजून आपण एक कधी लिहू शकतो, सो x⁻35 + 1. दिस इज ए टू टर्म. सो दिस इज ए बायनॉमियल. ओके, and trinomial means three terms आणि डिग्री किती आहे 8. ओके, then x⁻8 minus 2x square plus 7. This is first term and अजून एखादा लिहू शकतो 4x⁸ minus x square plus 2. ओके, समजलं बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि मोनोमियल. मोनोमियल्स इज सिंगल टर्म, binomials is two terms and trinomials is three terms. Then next question. Question number 4. Write the degree of the given polynomial. जे पण पॉलिनॉमियल आहे त्याची काय करायची आपल्याला इकडे डिग्री राईट डाऊन करायची. ओके, सो √5. सो √5 ची डिग्री काय येणार इकडे, आता √5 × 1 जर मी लिहिला तर इथे काय येणार, मी 1 च्या जागी काय लिहिणार x⁻0. ओके, सो x⁻0 ची व्हॅल्यू काय असते 1 असते. सो √5 x⁻0. सो याची डिग्री काय झाली 0 बिकॉज x⁻0. सो 0 इज द डिग्री ऑफ द √5. ओके, देन डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल √5 is 0. ओके, सो पॉलिनॉमियल √5 ची डिग्री काय आहे 0. सो x⁻0. सो x⁻0. सो याची डिग्री पण काय होणार 0. ओके, सो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल x⁻0 is 0. ओके, then next third example is x square. So याची डिग्री काय असणार आहे 2. ओके, सो डिग्री of the polynomial x square is 2. Then fourth is √2 m⁻10 - 7. So here is variable is m. So याची डिग्री काय असणार 10. ओके, the degree of the polynomial is 10. Okay, then next fifth example काय 2p - √7. So p is a variable. So याची डिग्री काय आहे, इथे काहीच नाही दिसत म्हणजे काय कन्सिडर करतो आपण 1. So याची डिग्री काय होणार आहे 1. So degree of the polynomial (2p - √7) is 1. ओके, त्याची डिग्री काय आहे 1. इथे काय आहे 7y - y⁻³ + y⁻5. सो इथे हायेस्ट डिग्री कोणती आहे 5. सो y ची हायेस्ट डिग्री 5. सो याची डिग्री काय होणार आहे 5. ओके, सो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल (7y -
y cube plus y raised to 5 is 5. Okay. Then next example number 7. So ते एक्स वाय झेड तिन्ही पण काय व्हेरिएबल. सो इथे काय आपण इथे डिग्री दिलेली नाही म्हणजे काय कन्सिडर करतो 1, इथे पण 1 आणि इथे पण 1. सो 1 + 1 + 1 याची डिग्री किती झाली 3. याची 1 इथे 1. सो 1 + 1 2 आणि इथे 1. सो हायेस्ट डिग्री काय आहे 3. सो याची डिग्री काय होणार मग डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल एक्स वाय झेड प्लस एक्स वाय मायनस झेड. सो याची डिग्री काय येणार आहे 3. ओके. सो नेक्स्ट पॉलिनॉमियल इथे काय आहे m रेज टू क्यूब आणि n रेज टू 7 मायनस 3m रेज टू 5 n रेज टू 1 प्लस m and n. सो इथे काय होणार याची जी पॉवर्स याची काय होती ऍडिशन. सो 7 + 3 इथे काय होणार याची ऍडिशन 10. ओके 10 आणि इकडे 5 आणि इकडे n रेज टू काहीच नाही म्हणजे इकडे काय असतो 1. सो 5 + 1 6 आणि इकडे 1 इकडे 1 इथे किती येणार आहे 2. सो हायेस्ट पॉवर काय 10. सो याची डिग्री काय होणार मग 10. The degree of the polynomial m raised to cube n raised to 7 minus 3m raised to 5 n plus mn याची डिग्री काय येणार आहे मग 10. बिकॉज 7 + 3 काय येणार आहे 10 आणि हायेस्ट डिग्री काय आहे 10. सो our answer is 10. Then example म्हणजे क्वेश्चन नंबर 5. Classify the following polynomials as linear, quadratic and cubic polynomials. ओके. सो चॅप्टर स्टार्ट केला तेव्हा आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बघितले होते. सो लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल अँड क्युबिक पॉलिनॉमियल. सो काय बघितलं होतं त्याच्यात ज्या पण टर्मची किंवा ज्या पण व्हेरिएबलची पॉवर काय असेल 1 असेल ती कोणती असते लिनियर पॉलिनॉमियल. ओके. ज्याची पॉवर 2 असेल त्याला काय म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. आणि ज्याची पॉवर 3 असेल त्याला काय म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. ओके. देन फर्स्ट एक्झाम्पल काय 2x² + 3x + 1. सो इथे x ची पॉवर काय 2. ओके. पॉवर 2 असेल तर कोणती पॉलिनॉमियल असते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. देन आन्सर कसं लिहिणार आपण द डिग्री of the polynomial टू x² + 3x + 1 is 2. याची पॉवर काय आहे 2. ओके. सो और डिग्री काय आहे 2. सो दिस इज ए सो ती polynomial टू x² + 3x + 1 is a quadratic polynomial. ओके. ज्याची डिग्री 2 आहे त्याला काय म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि ज्याची डिग्री 1 आहे त्याला काय म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. सो ते काय 5p. सो या p रेज टू काहीच नाही म्हणजे काय असणार इथे 1. सो याची पॉवर काय झाली 1. सो ही पॉलिनॉमियल काय लिनियर पॉलिनॉमियल. ओके. देन द डिग्री ऑफ द polynomial 5p is a 1. So the polynomial 5p is a linear polynomial. Okay. Then next example. So here is √2y - 1/2. So इथे y raised to काहीच नाही म्हणजे काय असणार 1. सो याची पॉवर काय झाली 1 और डिग्री काय झाली 1. सो दिस इज ए लिनियर पॉलिनॉमियल. ओके. सो द डिग्री of the polynomial √y - 1/2 is 1. Okay. So the polynomial
root y minus 1/2 is a linear polynomial. Okay, then next m raised to cube plus 7m square plus 5 upon 2m minus root 7. So its highest power काय आहे 3. So this is a cubic polynomial because power is a 3. So the degree of the polynomial m raised to cube plus 7m square plus 5 by 2m minus root 7 is 3. So the polynomial cube plus 7m square plus 5 by 2m minus root 7 is a cubic polynomial. Okay, then next fifth question, a raised to square a. So a raised to 2a means its power काय झाली 2. So this is a quadratic polynomial. Okay, so degree of the polynomial a square is a 2. Okay, so the polynomial a square is a quadratic polynomial. Then next 3r raised to cube. So its power काय 3. So this is a cubic polynomial. So degree of the polynomial three r raised to cube is a 3. So the polynomial 3r raised to cube is a cubic polynomial. Okay, then next question, write the following polynomials in standard form. Okay, so आपण चॅप्टर शिकत असताना बघितलं होतं स्टँडर्ड फॉर्म कसं लिहिता, इंडेक्स फॉर्म कसं लिहिता आणि त्याचे कोएफिशिएंट कसे लिहिता. ओके, सो आता आपल्याला याला काय करायचं आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो m raised to cube plus 3 plus 5m. सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करतो आपण, फक्त पॉवर जे आहे ते काय करतो डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रॉपर लावतो. मीन्स आता इथे काय m raised to cube प्लस आता इथे 3 कॉन्स्टंट आहे आणि m raised to काय आहे, इथे पॉवर काय आहे म्हणजे काय आहे 1 आहे. सो दिस टर्म इज फर्स्ट. ओके, देन कॉन्स्टंट नंबर. सो दिस इज ए स्टँडर्ड फॉर्म. Okay, so m raised to cube plus 5m plus 3. So this is a standard form. फक्त त्याची पॉवर काय करता डिसेंडिंग ऑर्डरने लावता. सो नेक्स्ट काय आहे -7y plus y raised to 5 plus 3y raised to cube minus 1/2 plus 2y raised to 4 minus 5 square. सो याचं स्टँडर्ड फॉर्म कसं लिहिणार आहे. ओके, सो इथे काय करणार, पहिले हायेस्ट पॉवर बघायचा. हायेस्ट पॉवर काय आहे इथे 5 आहे. सो y raised to 5 फर्स्ट, देन इथे पॉवर काय 5. सो याच्या अजून लहान काय इकडे 4 आहे. सो सेकंड टर्म इज 2y raised to 4, देन 3y raised to cube. ओके, सो y raised to square and then minus 7y आणि -1/2. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. फक्त पॉवर काय केले डिसेंडिंग ऑर्डरने लावले. ते 5 4 3 2, देन या y चे पॉवर काय 1 and this is the constant number. Okay, then next question, question number 7, write the following polynomials in coefficient form. So coefficient form मध्ये काय करतो आपण, जे टर्म मिसिंग आहे ते काय करतो ऍड करतो. ओके, सो इथे काय करतो कोएफिशिएंट फॉर्म. सो कोएफिशिएंट फॉर्म मध्ये आपल्याला त्याचे कोएफिशिएंट लिहायचे असतील त्याला आपल्याला काय करावं लागेल, पहिले इंडेक्स फॉर्म मध्ये लिहावं लागेल. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, जे मिसिंग टर्म आहे ते पहिले ऍड करायच्या, देन त्याचे कोएफिशिएंट काय करू शकतो आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इंडेक्स फॉर्म मध्ये आपण याला रिटर्न करू. सो इंडेक्स फॉर्म, सो x raised to cube. सो इकडे
कोणती टर्म मिसिंग आहे, स्क्वेअरची. ओके, सो प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x मायनस 2. ओके, सो एक्स स्क्वेअरची टर्म मिसिंग होती, आपण ती काय केली, ऍड केली. इथे काहीच नाही म्हणजे काय करतो, 0x स्क्वेअर आपण ऍड केलं. ओके, आणि ते x⁻1 पॉवर काय 1 ती पण टर्म काय होती, ते मिसिंग होती, सो आपण ती पण काय केली, ऍड केली. सो इथे काय झालं, x⁻³ प्लस 0x स्क्वेअर प्लस 0x मायनस 2. सो आपण इथे काय करू, आता याचं कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहू. कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय, याचे फक्त जे आपल्याला कोएफिशियंट हे काय व्हेरिएबल, सो याचे कोएफिशियंट्स आपल्याला इथे कोएफिशियंट दिलेले ते आपल्याला काय करावं लागेल, इथे राईट डाऊन. आता x⁻³ आहे, x⁻³ आहे, एक्सच्या पुढे काही नाही म्हणजे काय असतं 1. ओके, सो इथे काय 0, इथे पण काय 0 आणि इथे -2 ऍज इट इज. सो दिस इज अ कोएफिशियंट फॉर्म. ओके, देन 5y. तर इथे पण काय करावं लागलं आपल्याला, पहिले इंडेक्स फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. इंडेक्स फॉर्म, सो 5y आणि इथे कॉन्स्टंट नंबर मिसिंग आहे, सो आपण काय केलं, +0 ऍड केलं. देन कोएफिशियंट फॉर्म, काय कोएफिशियंट 5 and 0. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल. इथे पण काय करावं लागलं आपल्याला, आता इथे m⁻4 आहे. ओके, -3m⁻² स्क्वेअर प्लस 7. सो इथे पण टर्म काय मिसिंग आहे, m⁻1 ची टर्म मिसिंग आहे. आपल्याला काय करावं लागेल, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहावं लागेल. सो 2m⁻4 -3m⁻². इथे पण काय, आता क्यूबची टर्म काय मिसिंग आहे, सो आपण इथे काय करणार, पहिले क्यूबची टर्म ऍड करणार. सो +0m⁻³ -3m⁻² स्क्वेअर प्लस 0m प्लस 7. ओके, देन कोएफिशियंट फॉर्म. याचे कोएफिशियंट काय आहे, m⁻4 याचे कोएफिशियंट 2, इथे 0 -3 0 and 7. सो दिस इज द कोएफिशियंट. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल, -2/3, दिस इज अ कॉन्स्टंट नंबर. ओके, देन याचा कोएफिशियंट फॉर्म काय येणार, मग coefficient form is a -2/3 because this is a constant number. Then question number 8, write the polynomials in standard form. ओके, तर आपल्याला इकडे काय दिले, कोएफिशियंट फॉर्म मध्ये दिले. सो आपल्याला हे कोएफिशियंट फॉर्म मध्ये काय करायचं आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला हे राईट डाऊन करायचं आहे. ओके, देन बघू आपण कसं करतो स्टँडर्ड फॉर्म. सो इकडे काय करायचं, हे लास्टची टर्म सोडून द्यायची. ओके, तर आपण इकडे मी सपोज इथे 1 राईट केला, इथे 2 राईट केला. ही लास्ट वाली टर्म काय करायची, ती कॉन्स्टंट असते, ती काय करायची आपण ते सोडून पुढे जे नंबर असतात त्याला काय, पहिले तुम्ही नंबरिंग करून काय वाटलं तर इझी जात असेल तर 1 आणि 2. सो आपण इथे काय लिहिणार आहे मग, आणि इथे मी एक्स व्हेरिएबल घेते, तुम्ही ऍज यू विश तुम्ही कोणतं पण व्हेरिएबल घेऊ शकता. ओके, सो मी इथे काय करणार, मग एक्स घेते. सो इथे काय 2 आहे, म्हणजे इथे पहिले पॉवर काय येणार आहे, x⁻². ओके, प्लस 2x⁻1, म्हणजे इथे 2 काय आहे, नंबर ऍज अ कॉन्स्टंट आहे, आणि एक्स. सो इथे काय येणार आहे, पॉवर काय असते याची, इथे आपण काय 1 नंबरिंग केल्यास इथे याची पॉवर काय असणार आहे 1 आणि +3. इथे पॉवर 1 लिहिली तर चालेल किंवा नाही लिहिली तरी चालेल. ओके, आणि +3 काय कॉन्स्टंट. सो मी इथे काय केलं, जे नंबर्स त्याला काय केलं, लास्टचा नंबर काय केलं थोडासा आधी सोडून दिला, आणि त्याच्या पुढच्या नंबरला मी काय केली, नंबरिंग केली, म्हणजे इथे 1 आणि इथे 2. हे काय करतो आपण नंबरिंग का करायचं, आपल्याला समजेल का पॉवर कुठून स्टार्ट होते. ओके, सो मी इथे काय केले 2 दिली, कारण की आपल्याला कळेल का इथे पॉवर 2 घ्यायचा आहे. सो मी इथे एक्स व्हेरिएबल घेतला, ऍज यू विश तुम्ही पी क्यू समथिंग काय पण घेऊ शकता. ओके, सो इथे 1 आहे, सो इथे याची कोएफिशियंट काय असणार आहे 1. सो x⁻2 प्लस हा 2 काय नंबर, सो 2x⁻1 प्लस 3. ओके, समजलं स्टँडर्ड फॉर्म. आता इथे 5 0 0 आणि 1 -1. सो हा क्लासचा नंबर काय असतो, कॉन्स्टंट. सो मी इथे काय करते, नंबर 1 2 3 and 4, म्हणजे आपल्याला 5 ला कोणती पॉवर येणार आहे, 4th पॉवर येणार. ओके, सो स्टँडर्ड फॉर्म. सो काय येणार, 5 ऍज द कोएफिशियंट. देन इथे मी काय करते, एक्स घेते व्हेरिएबल. ओके, सो x⁻4 प्लस 0 आहे, सो 0x⁻³ प्लस 0x⁻² स्क्वेअर प्लस 0x -1. ओके, देन
आपण हा ही झिरोची टर्म आपण काय करतो, लिहित नाही. सो आपला फायनल आन्सर काय येणार, 5x⁴ - 1. सो दिस इज अवर स्टँडर्ड फॉर्म. ओके, देन नेक्स्ट. सो -2, 2, -2 and 2. सो हा लास्ट नंबर कॉन्स्टंट आहे तो सोडून द्यायचा. सो 1, 2 and 3. सो अवर स्टँडर्ड फॉर्म. सो इकडे काय येणार मग, -2x³ प्लस 2x² -2x प्लस 2. So this is a standard form. Okay, समजलं? Then next. So question number 9. Write the appropriate polynomials in the boxes. हे तुम्हाला काही पॉलिनॉमियल्स दिलेले आहे, ते आपल्याला appropriate boxes दिलेले, त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, फिलअप करायचं. ओके, सो इथे काय आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. सो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कशाला म्हणतात, ज्यात किती टर्म्स असतात, 2 टर्म, म्हणजे जी पॉवर काय असते, 2 असते, त्याला काय म्हणतात, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. ओके, सो आता इथे बघा कोणत्या पॉलिनॉमियलला तुम्हाला पॉवर काय दिसते, 2. सो दिस इज ए x². सो याची पॉवर काय आहे, 2. सो दिस इज ए क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके, अजून इथे पण या पॉलिनॉमियलला काय आहे, x ची पॉवर काय आहे, 2 आहे. सो 2x² प्लस 5x प्लस 10. सो दिस इज ए क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, ज्याची पॉवर काय पाहिजे, 2. ओके, क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, ज्याची पॉवर काय पाहिजे, 3. सो इथे काय आहे, ही एक पॉलिनॉमियल x³ प्लस x² प्लस x प्लस 5. ओके, x³ प्लस x² प्लस x प्लस 5 आणि अजून एक x³ प्लस 9. So these two terms are the cubic polynomial. Okay, and linear polynomials means ज्याची ही काय पाहिजे, डिग्री 1 पाहिजे किंवा ज्याची पॉवर काय पाहिजे, 1 पाहिजे. सो x प्लस 7, x ची पॉवर काय, 1. सो दिस इज ए लिनियर पॉलिनॉमियल. ओके, सो x प्लस 7. सो दिस इज ए लिनियर पॉलिनॉमियल. इकडे बायनॉमियल आहे. सो बायनॉमियल्स म्हणजे काय, ज्या पॉलिनॉमियल्स मध्ये किती टर्म्स असणार, 2. ज्या टर्म्स मध्ये 2 टर्म्स असणार पॉलिनॉमियल्स मध्ये, त्याला काय म्हणतात, बायनॉमियल. सो इथे कोणत्या पॉलिनॉमियल्स मध्ये 2 टर्म्स आहे, सो इकडे x प्लस 7. ओके, x प्लस 7 आणि अजून इकडे x² प्लस 9. these are the 2 terms. so this is a binomial. ओके, ट्रायनॉमियल्स मीन्स 3 टर्म्स. ज्या पॉलिनॉमियल्स मध्ये किती टर्म्स असतात, 3. सो त्याला काय म्हणतात, ट्रायनॉमियल. सो ह्या इथे एक्झाम्पल्स मध्ये कोणत्या पॉलिनॉमियल्स मध्ये 3 टर्म्स आहे, सो ह्या पॉलिनॉमियल्स मध्ये आहे 2x² प्लस 5x प्लस 10. सो दिस इज ए ट्रायनॉमियल. ओके, अँड मोनोमियल्स म्हणजे काय, ज्यामध्ये सिंगल टर्म आहे, ओनली सिंगल टर्म. सो या एक्झाम्पल मध्ये फक्त x² काय आहे, सिंगल आहे. सो x² इज ए मोनोमियल. ओके, सो समजलं तुम्हाला एक्सरसाइज, quadratic polynomial, cubic polynomial, linear polynomial, binomial, trinomial and monomial. Okay, so this is the end of this practice set number 3.1. so आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये जे राहिलेला प्रॅक्टिस सेट आहे पुढचे, ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करू. ओके, थँक यू सो मच.